नमस्कार सर. नमस्कार. मास्टरबेशनचा आपला जो सीरीज चालू आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही लग्नाचा एक विषय घेतला होता. त्यालाच अनुसरून हा प्रश्न, की जेव्हा नवीन लग्न होत असतं, तर बऱ्याचदा आपण असं बघतो, की पुरुषांमध्ये एक न्यूनगंडता आलेली असते. कारण की मी हे पहिले खूप करत होतो, आता माझं कसं होणार? तर याला तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून कसं बघतात? चांगला प्रश्न आहे, की बरीच कपल माझ्याकडं जेव्हा म्हणजे ते हनीमूनला जाऊन येतात, कुठं काश्मीरला म्हणा किंवा महाबळेश्वरला म्हणा किंवा इतर देशामध्ये म्हणा. तर खरोखर हून आल्यानंतर जे तेव्हा म्हणजे तेव्हा जे माझ्या म्हणजे क्लिनिकमध्ये येतात, माझ्या समोर येऊन बसतात. तर त्यांचा एकच प्रश्न असतो, की आम्ही 7-8 दिवस आम्हाला निवांत वेळ होता. आम्ही दोघंच होतो. आम्हाला कोणत्या आमच्या लाईफमध्ये डिस्टर्बन्स नव्हतं. आमच्या मनामध्ये दुसरे कोणते विचार पण नव्हते. आम्ही एन्जॉयमेंट करण्यासाठीच गेलो होतो. पण तरी पण 7 ते 8 दिवस आम्ही सोबत राहून सुद्धा आमचा इंटरकोर्स झाला नाही. याला मेन कारण जे असतं, ते परफॉर्मन्स अँक्झायटी. बरं. कारण की लग्न करण्याच्या पूर्वी आपण काहीतरी कल्पना करत बसतो. आपण खूप मास्टरबेशन केलेलं असतं. जसं मी मागच्या सांगितलं, की मास्टरबेशनबद्दल लोकांना खूप म्हणजे भीती आहे, की आपण काहीतरी खूप चुकीचं काम केलेलं आहे. आपण खूप घोर चूक केलेली आहे. तर असे त्यांच्या मनामध्ये कल्पना येऊन जेव्हा ते केव्हा परफॉर्मन्स करायला जातात, तर परफॉर्मन्स करण्याच्या अगोदरच एक 4-5 दिवसापासून म्हणा किंवा 1 महिन्यापासून म्हणा, ते असं विचार करत बसतात, की आपलं पहिल्या दिवशी होणार का नाही होणार? माझं लवकर तर होणार नाही. माझं जर लवकर झालं, तर माझी पत्नी मला काय बोलेल? ती चिडचिड तर करणार नाही. असे असंख्य प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये कुठं-कुठं म्हणजे कॉन्स्टंट थिंकिंग करून तेच ते प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये आणून कुठं ते अँक्झायटी आणि डिप्रेशनचे शिकार होऊन जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, की जेव्हा हे फिरायला जातात किंवा हनीमूनला जातात, नेमकं करण्याची वेळ आली, तेव्हा तो इतका घाबरलेला असतो, त्याच्या मनामध्ये इतकं डिप्रेशन आणि अँक्झायटी असतं, की त्यालाच आम्ही परफॉर्मन्स अँक्झायटी म्हणतो. आणि एक वेळा का परफॉर्मन्स अँक्झायटी आपल्या अंगामध्ये घुसली, तर मला वाटतं ती टाळायला पण तुम्हाला खूप वेळ लागतो. त्याला प्रॉपर तज्ञ डॉक्टरांकडे जाऊनच तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करून घेणं खूपच महत्वाचं असतं. अदरवाईज माझ्याकडे काही-काही कपल असे पण येतात, की 7 ते 8 वर्ष त्यांचे लग्न झाले. पण त्यांचं सिंगल पहिलं इंटरकोर्स पण अजून झालेलं नाही. परवाच माझ्याकडे पुण्याला एक केस आलेली होती. त्या बाईचं वय होतं 41, त्या मुलाचं वय होतं 42. तर त्यांचे 9 वर्ष झाले लग्नाला, त्यांचा अजून पण एक इंटरकोर्स झाला नाही. कारणं त्यांनी इतके म्हणजे विचित्र सांगितली, की मध्यंतरी कोरोना होता. मग 1.5 वर्ष आम्ही वेगवेगळे होतो. मग आम्ही प्रयत्नच केला नाही. कारण हे प्रयत्न न करणं, हे पण एक परफॉर्मन्स अँक्झायटीचं साईन असल्यामुळं, त्याच्यामुळं इतका वेळ लागून जातो. तर यांना प्रॉपर काउन्सिलिंग, प्री मॅरिटल काउन्सिलिंग जर प्रॉपरली करून घेतलं आणि तुमच्या मनामध्ये भीती, दडपण न ठेवता जर तुम्ही हनुमनला गेलात, तर मला वाटतं अशी वेळ येणारच नाही. बरोबर आहे सर. पटलं मला ह्या गोष्टी. कारण की बऱ्याचदा आपण बघतो, की आपण खूप ओव्हर थिंकिंग त्या बाबतीमध्ये करत असतो. येस, खरंच येस. सर. धन्यवाद सर.